मित्रांनो, दिल्लीत सध्या एकच चर्चा आहे. मोदी 3O पहिला मोठा मंत्रिमंडळ विस्तार. आणि या विस्तारात सगळ्यात जास्त लक्ष कोणाकडे आहे? तर अर्थात आपल्या महाराष्ट्राकडे. श्रीकांत शिंदे दिल्लीत जाणार, संजय दिना पाटलांची लॉटरी लागणार, कोणत्या बड्या नेत्याचा पत्ता कट होणार. 2027च्या युपी निवडणुकीआधी म्हणजेच उत्तर प्रदेशच्या निवडणुकीआधी मोदींचा हा मास्टर स्ट्रोक महाराष्ट्रासाठी काय घेऊन येणार? माझ्या मते ऑपरेशन टायगरचं बक्षीस शिंदे पुत्र दिल्लीत फिक्स. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतल्यानं कोणत्याही क्षणी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींचा वेग वाढलाय. कुणाला कुठं स्थान द्यायचं आणि कुणाला डच्चू द्यायचा याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय देखील झालाय. कोणत्याही क्षणी मंत्रिमंडळ विस्ताराची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता असल्याचं दिल्लीतील सूत्रांकडून समजतंय. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करताना कोणत्या बाबींचा विचार केला जाणार? अर्थात उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, कर्नाटक, गोवा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मणिपूर या राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुका. आणि हा जो मंत्रिमंडळ विस्ताराचा पॅटर्न बघा, जुलै पॅटर्न. कारण की मोदींच्या पहिल्या 2 टर्म मध्ये देखील 2 वर्षांनी जुलैमध्येच फेरबदल झाला होता. मोदींचा पहिला कार्यकाळ आठवा, 5 जुलै 2016 रोजी झालेला पहिला मंत्रिमंडळ विस्तार. नंतर मोदींचा दुसरा पॅटर्न आठवा, 6 ते 7 जुलै 2021 रोजी झालेला दुसरा मंत्रिमंडळ विस्तार. आता 3O इथंही जुलै महिनाच, म्हणजे तेच होतंय. कारण काय तर युपी म्हणजेच उत्तर प्रदेश 2027 ची निवडणूक सामाजिक समीकरण जुळवण्यासाठी विधानसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी जी काही गणितं करावी लागतील ती अर्थातच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून केली जातील. ओबीसी असतील, मराठा, दलित फॅक्टर यांची देखील गणितं जुळवणं महत्वाचं. शिवाय जुने जाऊन नवे येणार, त्यामुळे परफॉर्मन्स नसेल तर डच्चू फिक्स आहे. आता अर्थात मित्रपक्षांना खुश करणं सरकार स्थिर ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, तिकडे एनसीपी अर्थात या सगळ्यांचा विचार देखील केला जाणार. आता महाराष्ट्र म्हटला तर कुणाची नावं येतील? अर्थात शिंदे पुत्र श्रीकांत शिंदे, कल्याणचे खासदार. सगळ्यात चर्चेत असलेलं पहिलं नाव एकनाथ शिंदेचे पुत्र. ऑपरेशन टायगर नंतर शिवसेनेचा कोठा वाढवायचा असेल तर श्रीकांत शिंदे फ्रंट रनर, तरुण चेहरा, मराठा कार्ड. त्यामुळं कदाचित श्रीकांत शिंदेंना ऑपरेशन टायगरचं बक्षीस म्हणून राज्यमंत्रीपद बहाल केलं जाऊ शकतं. नागरी विमान वाहतूक किंवा मग IT. अर्थात विनोद तावडे, भाजपच्या प्रत्येक निवडणुकीत धावून येऊन मतांचा टक्का वाढवण्यासाठी पुढे आलेलं महाराष्ट्रातलं नाव. शिवाय सरचिटणीस, दिल्लीत वजन, संघटन कौशल्य, शिक्षण मंत्रालयात जर धर्मेंद्र प्रधान गेले तर कदाचित तावडेंना संधी मिळू शकते. त्यामुळे त्यांच्या नावामागं कॅबिनेट मंत्रिपदाची चर्चा. आता धर्मेंद्र प्रधान वर्सेस कॉकरोच या सगळ्या वादाचा विषय बघितला तर धर्मेंद्र प्रधानांना इथून हटवण्याची हीच योग्य संधी मोदींकडे असू शकते. प्रफुल्ल पटेल नाव मोठं आहे. एनसीपी, अजित पवार गट अर्थात NDA मित्र पक्षाचा कोटा आहे. त्यामुळे अनुभवी चेहरा. शिवाय याआधी नागरी विमान वाहतूक मंत्री राहिलेत. आता अजितदादा गटाला कॅबिनेट द्यायचं झालं तर मग पटेल परफेक्ट आहेत. उद्योग किंवा अवजड उद्योग किंवा मग कुणाचा तरी पत्ता कट होऊ शकतो आणि त्या ठिकाणी त्यांची वर्णी लागू शकते. आता अर्थात धर्मेंद्र प्रधान, हरदीप सिंग पुरी यांना डच्चू मिळाला तर मग शिक्षण, पेट्रोलियम सारखी खाती जी रिकामी राहतात त्या ठिकाणी त्यांची नावं पुढे येऊ शकतात. आता महाराष्ट्रात अनेकांना चान्स मिळू शकतो कारण राज्यमंत्र्यांची अदलाबदल होऊ शकते. त्यामुळे बरेचसे राज्यमंत्री, 12हून अधिक राज्यमंत्री हटवले जाऊ शकतात. त्यात महाराष्ट्राची सुद्धा नावं असू शकतात आणि तिथं फक्त रिप्लेसमेंट होऊ शकते. कारण की ऑपरेशन टायगर अंतर्गत जे 6 खासदार आता शिंदे गटात आलेले आहेत, अर्थातच हा कोटा वाढला कोणाचा? NDAचा. त्यामुळं त्यांना काहीतरी आश्वासन दिले असणार आणि मग त्यातून एखाद्याला राज्यमंत्रीपद पण दिलं जाऊ शकतं. अर्थात ओमराजे निंबाळकरांचं नाव पुढे येतंय, संजय बंडू जाधवांचं नाव पुढे येतंय. आता या सगळ्यांमध्ये कोण कॅबिनेट किंवा कुणाला राज्यमंत्रीपद हे मोदी 3O मध्ये कळणार. पण त्यासाठी काय होतंय हे दिल्लीकडेच बघावं लागणार. कारण की आता सगळ्यांच्या नजरा आहेत ते मोदी 3O केंद्रीय
मंत्रिमंडळाचा विस्तार. पाहत रहा LS मराठी.